आज तर नाशिकच्या रेल्वे स्टेशनवर जाऊन भाऊ मक्कार मजा केली. आता तुम्ही म्हणाला हा दिंडोरीचा पोरा नाशिकला जाऊन नेमकी काय करू राहिले काय माहिती. चला मग तुम्हाला दाखवते मी कशासाठी गेलो. तर मग हे गाईस, त्याचं कसं आहे ना, आज होता तुमच्या भावाचा रेल्वेचा पेपर आणि त्याचं सेंटर आलं ते रेल्वे स्टेशनच्या एकदम शेजारी होतं भाऊ. मग काही सकाळ सकाळी पेपर देऊन आलो मस्तपैकी आणि घुसलो एकदाचा रेल्वे स्टेशनमध्ये ना. म्हटलं आता लवकर निघायचं काही कारणच नाही, त्याच्यामुळे मस्तपैकी आज खूप मजा करून येऊ. स्टेशनमध्ये घुसलोच होती की नाही तितकं तर भली मोठी ट्रेन आली. म्हटलं इतकी मोठी ट्रेन बाबा, म्हटलं आता एकदा चक्कर तरी मारून यावं आणलं ट्रेनचं. म्हटलं आपल्या काय घरची ट्रेन आहे काय, म्हटलं आपल्या बसलेल्या त्यासाठी तिकीट फाडायला लागतं, पण आपल्याकडे एवढं पैसे नाही. म्हटलं जाऊ द्या, म्हटलं आज नाही पण एक दिवस तरी बसू. आता मला बघायचं होतं रेल्वे स्टेशनचा पूर्ण नजारा. म्हटलं पूर्ण नजारा बघण्यासाठी आपल्याला वरती जावं लागेल. वरती म्हणजे डायरेक्ट वरती नाही, लिफ्टमध्ये जायला लागेल. लिफ्टमधून वरती फिरावं लागेल. लिफ्टमधनं भाऊ बाहेर आलो, बघितलं तरी इतकं मोठं दिसतं. म्हटलं नाशिक रेल्वे स्टेशन मला तर वाटत नसतं. तिथं आपण 2-3 फोटो मस्तपैकी काढून घेतले आणि ते साईडलाच बघितलं तर काय ॲस्किलेटर काय एलिव्हेटर मला पण येत नाही, कोणतं गटर आहे ते. आणि इकडं आपण गावाकडचे पोरं. म्हटलं गावाकडच्या पोरांना फक्त एक नवीन वस्तू दिसायला पाहिजे, मग त्याचं कल्याणच आहे भाऊ. मग आता काय होईल त्याचं मला माहिती. मग काय भाऊ आम्ही इकडून चढायचो डायरेक्ट चिकून निघायचो. लय मजा यायची भाऊ. मग काय आता चला बाहेर निघून जावं. म्हटलं एवढा वेळ थांबू नाही तर काही फायदा. बाहेर निघालच होतं की नाही, म्हटलं आता मस्त जाईल निघून. पण मग तितक्यात आपले रिक्षावाले काका बोलवलं. म्हटलं आपल्या दोघांचं पण एक व्हिडिओ मस्तपैकी शूट कर ना भाऊ. मग काय भाऊ त्यांचा पण घेतलं मस्तपैकी एक व्हिडिओ काढू आणि मग मस्तपैकी बसमध्ये बसलो निघालो मस्तपैकी घरी. मग चला भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. चला मग असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा.